राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना आता इच्छुकांमध्ये पुन्हा पंकजा मुंडेंचं नाव आघाडीवर आहे। पंकजा मुंडे या सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येतंय। भाजप मात्र पंकजांच्या उमेदवारीवरती अजूनही काही बोलायला तयार नाहीये। माझी पात्रता नसेल ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील, त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। चर्चा होतात मीडियात, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यात। मंत्रिमंडळ विस्तार असो की राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक, पंकजा मुंडे यांचं नाव सातत्यानं स्पर्धेत असतं। पण जेव्हा अंतिम नाव ठरतात तेव्हा पंकजा मुंडेंचं नाव त्या यादीत कधीच नसतं। गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडेंच्या बाबतीत हे सातत्यानं होतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे कोणत्याही सभागृहाच्या सदस्य झाल्या नाहीत। त्यांनी यापूर्वीही राज्यसभेवर पाठवण्याबाबत त्यांच्या समर्थकांनी इच्छा व्यक्त केली, किमान विधान परिषदेवर तरी घेण्याबाबत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। पण दरवेळी त्यांच्या पंकजा समर्थकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली। आता राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या। उमेदवार जाहीर होण्यापूर्वी यावेळी स्वतः पंकजा मुंडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी त्यांनी फडणवीसांकडे दिल्लीत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येतं। फडणवीसांनी मात्र अशा प्रकारच्या चर्चांचा इन्कार केला। कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही। एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली। कोण राज्यसभेत जाईल, कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल। बीडमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला होता। त्यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते। त्यावेळी दोन्ही भावंडात राजकीय सामंजस्य झाल्याचंही सांगण्यात येत होतं। त्यानुसार पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवतील अशी अपेक्षा होती। पण फडणवीसांची देहबोली पाहता पंकजा मुंडेंचं नाव यावेळी फक्त स्पर्धेपुरतंच मर्यादित राहील की काय अशी भीती व्यक्त केली जाते। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।